त्यांना अर्ज देताना त्यांच्या जे स्वयंसहाय्यक आहे त्यांना ते वाघमारे म्हणून त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। प्रताप पाटलाशी दूरध्वनीवरून वाघमारेंनी बोललं आहे। पण अतिशय दुर्दैवी घटना आहे भारत देशामध्ये। हा भारत देश हा लोकशाहीवर आधारित असणारा देश आहे। गोरगरीब कष्टकरी जो समाज आहे 97 ते 2000 सालापर्यंत शिडकोने त्यांना अल्पशा दरात कमी दरामध्ये कष्टकरी कर्मचाऱ्यांना घरं दिली। त्या काळाची परिस्थिती अशी होती की शिडकोकडून कोणी घर घ्यायला तयार नव्हतं। ही बिचारी कष्टकरी जंगलात जरी घर दिलं ते घर राहण्यासाठी ते आपलं जीवन जगण्यासाठी ते घर घेतलं त्यांनी। आणि आज त्याची व्हॅल्यू वाढल्यामुळे काही लोकांचे डोळे वर व्हायला लागले ते आणि त्याची किंमत वाढल्यामुळे गोरगरिबांना कसं इथून पायवाट करायची, इथून पळवायचं कसं, अशा प्रकारचा धारणा या देशामधल्या काही नतमस्तकांनी घेतलेला आहे। आणि प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री महोदय यांचा हा हस्तक्षेप असल्याशिवाय हा प्रकार होणारच नाही। कारण गरिबावर अन्याय होईल त्यावेळेस रिपब्लिकन पक्ष पार्टी ऑफ इंडिया आपल्या अन्यायाविरुद्ध लढणारी पार्टी आहे। आणि त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे उपनिबंधकाला की त्यांनी जे मुद्दे दिलेले त्या मुद्द्याप्रमाणे त्यांनी कामच केलं नाही उपनिबंधकांनी। आणि त्यासाठी आम्ही त्याला आज निवेदन दिलं आहे। उद्याचा त्यांनी टाईम दिलेला आहे। कदाचित उद्या ते भेटतील हा मला माहीत नाही, पण त्यांच्या फोनवरून असं कळालं की मी उद्या त्यांना 12:30ला टाईम देतो आहे। अशा प्रकारची त्यांनी संकल्पना केली। पण मी पुढे जाऊन सांगेल की या देशामधल्या गोरगरीब कष्टकरी या देशात जगले पाहिजे, वाचले पाहिजे, प्रत्येकाने आपला न्याय मिळाला पाहिजे। हा लोकशाही देश आहे, प्रत्येक माणसाला आपला हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे। यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहेत, उग्र आंदोलन करणार। गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे। आज कष्टकऱ्यांना घर दिलं आणि त्यांना घर सोडून कुठेतरी पलायन करण्याचा जो मार्ग आहेत काही ह्या देशातल्या अदृश्य शक्ती आहेत, ते गुंड आहेत, प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या दादागिरी करून त्या गोरगरिबांना पळून लावण्याचा प्रयत्न करत असतील तर यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करेल की आपण या जातीने लक्ष घाला किंवा तुमचे कोणी मंत्री आहेत यामध्ये हस्तक्षेप करायचे त्यांना विचारपूस करावा आणि याची कारवाई व्हावी असे आमच्या निवेदनात म्हटलेलं आहे। आम्ही तरी आपण विनंती आहे की आपल्याला की आपण काळजीपूर्वक मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष द्यावं असं आमची विनंती आहे। छोट्याशा सोसायटीचं जर रिडेव्हलपमेंट करायचं त्यांना पैसे भरावे लागतात, EMD भरावं लागते, 25,000 2 कोटीवर भरावं लागतं। आज 17 एकरचा प्लॉट असताना तिथे 1 रुपया शून्य शुल्कात या उपनिबंधकाने कसं काय त्यांना परमिशन दिलेलं आहे, यामध्ये आम्हाला काहीतरी काळबरं दिसतं आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्यासारखा असं आम्हाला जाणवतं आहे। या उपनिबंधकांनी ह्या खात्याच्या मंत्र्यांना आम्ही निवेदन करणार आहोत की असा या देशात जर असंच चालत आहे तर या देशात गोरगरीब नष्ट होतील आणि काही लोक तुटपुंजे लोक या देशात राहतील। हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे। प्रत्येकाला समान हक्क मिळाला पाहिजे, हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे या भावना आमच्या मनामध्ये असताना आपण आपल्या निवेदन दिलेलं आहे। हे अतिशय गुंडशाहीचा हा मार्ग आहे। आपण ज्या राज्यात राहतो तो राज्य हे भाजप पंतप्रधानांनी सांगितले आहे प्रत्येकाने आपल्या जीवन चांगल्या प्रकारे जगावं। पण ह्या देशातल्या काही दत्तबस लोकांनी गुंडच्या ताकदीवरती गोरगरिबांना पळून लावून त्यांची संपत्ती हडप करण्याचा जो काम केलेला आहे